अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. यंदाचा स्वामींचा प्रकट दिन आहे 20 मार्च 2026. वार आहे शुक्रवार. स्वामी महाराजांचा जन्मदिवस म्हणजे स्वामी महाराजांचा प्रकट दिन असं म्हटलं जातं. स्वामी महाराजांची जयंती असं म्हटलं जात नाही, कारण स्वामी महाराज हे कोणाच्या पोटी जन्माला आले नव्हते, तर ते कर्दळी वनामध्ये ते प्रकट झाले होते. त्यामुळे आपण स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरा करत असतो. आपल्या स्वामी महाराजांचा, आपल्या स्वामी आजोबांचा प्रकट दिन कशा पद्धतीने साजरा करायचा आहे, या दिवशी आपण महाराजांच्या मूर्तीवर कसा अभिषेक घालायचा आहे, फोटो तुमच्याकडे असेल तर फोटोवर कशी सेवा करायची आहे, अभिषेक घालताना आपल्याला कोणत्या मंत्रांचं पठण करायचं आहे, त्याचबरोबर बघा तुम्ही आता बरेच जणांनी पारायण स्टार्ट केले असतील. 11 दिवसाचे, 21 दिवसांचे, 7 दिवसाचे, 5 दिवसाचे. तर तुमचं प्रकट दिना दिवशी म्हणजे तुमचं लास्टचं पारायण असेल तर याचं उद्यापन कसं करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, स्वामी महाराजांचा प्रकट दिन या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांकडे आपल्यासाठी काही सुद्धा मागायचं नाही. आपल्याला महाराजांनी खूप काही दिलं आहे. महाराज नेहमी आपल्याला सांभाळून घेतात, महाराज नेहमी आपली रक्षा करतात, महाराज नेहमी आपल्या सोबत संरक्षण कवच असल्यासारखे महाराज आपल्या सोबत असतात, नेहमी साथ देतात. यासाठी महाराजांचा आभार मानायचे आहेत. आजूबाजूला सुद्धा बघा की प्रत्येक जण स्वामी भक्त नाही, पण जे स्वामी भक्त आहोत, आपण स्वामी सेवेकरी आहोत, तर ते आपल्या इच्छेने नाही, तर ते स्वामींच्या इच्छेने आपण स्वामींचे भक्त झालो आहोत. स्वामींची आपण सेवा करत आहोत. आपण जी काही स्वामींची सेवा करतो तर ती पूर्णपणे स्वामी महाराज आपल्याकडून करून घेतात. स्वामीचं फक्त नातं नाही आहे, ते आपले गुरु आहेत, आपण त्यांचे सेवेकरी आहोत. तर हे जन्मोजन्मींचं आपलं अतूट असं नातं आहे. तर हे आपल्याला स्वामी महाराजांनी स्वामी सेवेमध्ये महाराज घेऊन आलेत, याबद्दल स्वामींचे आज आभार आपल्याला मानायचे आहेत. आणि जन्मोजन्मी कडून महाराजांची अशीच सेवा करून घेऊत, अशी प्रार्थना आपल्याला महाराजांना या दिवशी करायची आहे. महाराजांचा प्रकट दिन या दिवशी बघा, आपल्याला लवकर उठायचं आहे. सकाळची कामं आहेत ती आवरायची आहेत, आपल्याला स्वच्छ आंघोळ करायची आहेत. त्याच्यानंतर बघा, सर्वप्रथम आपल्याला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे. त्याच वेळेस सांगते की प्रत्येक दिवशी आपण सूर्याला अर्घ्य हे अर्पण आपण केलंच पाहिजे. पण तुम्ही करत नसाल किंवा तुम्हाला वेळ भेटत नसेल, पण अशा खास दिवशी तरी आपण नक्की सूर्याला अर्घ्य अर्पण हे करावं. त्याचबरोबर बघा, उंबरटा असते तर उंबरटा पूजन सुद्धा करायचं आहे. उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. आपला जो मेन दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. दरवाजावरती आपल्याने स्वस्तिक काढायचं आहे. उंबरट्यावर सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे. छान रांगोळी काढायची आहे. त्याच्या साईडला दिवे सुद्धा आपल्याला लावायचे आहेत. अगदी सुशोभित आपलं जे मेन दार असतं आपल्या घराचं ते करायचं आहे. कारण आपली निगेटिव्ह एनर्जी असते, जी पॉझिटिव्ह एनर्जी असते, तर ती आपल्या घरामध्ये आपलं जे मेन दार असतं तर तिथूनच प्रवेश करत असते. आणि प्रकट दिन हा तर आपल्यासाठी खास असा दिवस आहे. तर साक्षात स्वामी महाराज या दिवशी आपल्याकडे येणार आहेत. त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे खूप प्रसन्न आणि आनंदी असायला हवं. या दिवशी आपल्या घरामध्ये भांडणं होणार नाहीत, कटकटी होणार नाहीत, वादविवाद होणार नाहीत, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि सगळ्यांनी आनंदी हा दिवस साजरा करायचा आहे. शक्यतो सकाळी 8:30च्या अगोदर देवपूजा करण्याचा प्रयत्न करा, किंवा जास्तीत जास्त बघा 10च्या आत तरी देवपूजा करण्याचा प्रयत्न करा. बघा, आता आपल्याला या दिवशी महाराजांच्या मूर्तीवर हा अभिषेक घालायचा आहे. तर अभिषेक कसा घालायचा ते बघूयात. सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करा. तुमची जी मेन देवपूजा आहे ती करून घ्या. त्याच्यानंतर बघा, एक तामण घ्या. तामणामध्ये आपल्याला स्वामी महाराजांची मूर्ती ठेवायची आहे. आता तुम्ही स्वामी सेवेकरी आहात, त्यामुळे अर्थातच तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती ही असेलच. बघा, कोणत्याही साईजची स्वामी महाराजांची मूर्ती असू द्या, याला काही म्हणजे हे तितकंसं महत्त्वाचं नाही. तर महत्त्वाचं आहे तर तुम्ही किती भक्तीने, किती मनातून महाराजांची सेवा करतात. साक्षात ब्रह्मांड नायक आहेत. महाराजांना आपण काहीच देण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी सगळं हे त्यांचंच आहे.
फक्त आपल्याला महाराजांना निर्मळ भक्ती द्यायची आहे, महाराजांवर श्रद्धा ठेवायची आहे, विश्वास ठेवायचा आहे। त्यांची जी मूर्ती आहे तर ती मूर्ती आपल्याला आपल्या तामणामध्ये घ्यायची आहे। बघा, पंचामृताने अभिषेक घालायचा आहे महाराजांना। तर सर्वप्रथम बघा, आपल्याला 5 वेळेस पाण्याने अभिषेक घालायचा आहे, त्याच्यानंतर 5 वेळेस पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि त्याच्यानंतर 5 वेळेस परत पाण्याने अभिषेक घालायचा। असं महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे। त्याच्यानंतर बघा, महत्त्वाचं, तुमच्याकडे गळती असेल तर गळती तुम्ही लावू शकतात, किंवा तुमच्याकडे गळती नसेल, आपल्याला मंत्र सुद्धा म्हणायचे आहेत आणि महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक सुद्धा करायचा आहे। त्यामुळे तुमच्या घरातील एखादी व्यक्ती महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालेल आणि एक व्यक्ती ही सर्व मंत्रांचं पठण करेल। काही ना काही महाराजांची सेवा ही आपल्या घरातील व्यक्तींकडून सुद्धा होईल। म्हणजे पंचामृताने वगैरे अभिषेक घातलेला आहे, पाण्याने अभिषेक घातलेला ऑलरेडी, तो तसाच तांबणामध्ये राहू द्या। त्याच्यानंतर बघा, तुम्ही पळीपळीने महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालताना आपल्याला सर्वप्रथम गणपती अथर्व शीर्ष याचं पठण करायचं आहे। त्याच्यानंतर 16 वेळेस पुरुष सूक्तमचं पठण करायचं आहे। तुम्हाला 16 वेळेस जमत नसेल तर तुम्ही 1 वेळेस सुद्धा पठण करू शकतात। त्यानंतर 16 वेळेस श्री सूक्तमचं पठण आपल्याला करायचं आहे। तर 16 वेळेस जमत नसेल तर तुम्ही 1 वेळेस केला तरी चालेल। त्याच्यानंतर 1 वेळेस पौनाम सूक्तमचं पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर रामरक्षा जे स्तोत्रातील 9 ओळी आपल्याला वाचायच्या आहेत। जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षचं पठण करत असतो आणि जेव्हा फलश्रुती येते ते हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे, त्यावेळेस अभिषेक बंद ठेवायचा। त्याचबरोबर सेम जेव्हा आपण श्री सूक्तम म्हणत असतो, श्री सूक्तमची फलश्रुती येते त्यावेळेस सुद्धा आपल्याला अभिषेक थांबवायचा आहे आणि आपल्याला हात जोडून सूक्तमची फलश्रुती म्हणायची आहे। जी तामणातील मूर्ती आहे स्वच्छ कापडाने स्वच्छ पुसून घ्या। घरामध्ये आपल्या महाराजांची जिथे जागा आहे तिथे आपल्याला महाराजांना स्थानार्पण करायचं आहे। हिना अत्तर हे महाराजांना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे शक्यतो हिना अत्तर लावण्याचा या दिवशी प्रयत्न करा। कॉटनवरती हिना अत्तर घेऊन तुम्ही महाराजांच्या पूर्ण मूर्तीवर आपल्याला हिना अत्तर आपल्याला लावायचं आहे। महाराजांना हळदी कुंकू चालत नाही, तर त्यांना अष्टगंध प्रिय आहे, त्यामुळे अष्टगंध महाराजांना लावायचा आहे। त्यानंतर महाराजांना चाफ्याचं पिवळं फूल अत्यंत प्रिय आहे, तर तुम्हाला पिवळं फूल भेटलं तर तुम्ही निश्चितच महाराजांना ते अर्पण करू शकता। समजा तुम्हाला चाफ्याचं भेटलं नसेल तरी चालेल, पिवळ्या रंगाचं कोणतेही फूल तुम्ही अर्पण करू शकता। बरं, तुम्ही महाराजांसाठी काही नवीन कपडे आणला असतील, तुम्ही टोप आणला असेल, त्याच्या माळा आणला असाल, तर जे काही वस्त्र अलंकार आहेत महाराजांना ते आपल्याला परिधान करायचे आहेत। अशा गोष्टी करताना सुद्धा आपल्याला एक प्रकारचा आनंद भेटतो। मूर्ती आहे त्यांनी अशा पद्धतीने सेवा करायची। आता समजा तुमच्याकडे मूर्ती नाही आहे, फोटो आहे, तर फोटोवर सुद्धा आपल्याला सेम सेवा करायची आहे। आता फोटोवर तर आपल्याला अभिषेक घालता येत नाही, तर जो आपला फोटो आहे तो स्वच्छ आपल्याला म्हणजे गुलाबजलनी स्वच्छ पाण्याने आपल्याला तो पुसून घ्यायचा आहे। त्या महाराजांच्या समोर फोटोसमोर 1 ग्लास पाणी ठेवायचं, तुमच्या सगळ्या सेवा म्हणायच्या। आता महाराजांवर आपण जे अभिषेक घातलेला आहे तर ते अत्यंत अमृत असं तीर्थ झालेलं आहे। हे जे तीर्थ आहे तर सगळ्या घरामध्ये ते आपल्याला तीर्थ शिंपडायचं आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने ते तीर्थ प्राशन करायचं आहे। आणि थोडंफार उरलेलं असेल तर तुळशीचं झाड सोडून आपल्याला इतर झाडांना आपल्याला ते घालायचं आहे। नसाल कोणती सेवा 11 दिवसाची 5 दिवसाची स्वामीचरित्र सारामृताची तुम्ही सेवा केला नसाल तर त्यांनी या दिवशी तरी आवर्जून एक तरी स्वामीचरित्र सारामृताची सेवा करावी। त्याचबरोबर 11 वेळेस तारक मंत्र म्हणावा, किंवा जमलं तर म्हणजे तुम्हाला जमेल तेवढं म्हणा, 1 वेळेस म्हणा, 3 वेळेस म्हणा, 5 वेळेस म्हणा, पण शक्यतो 11 वेळेस तारक मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा। स्वामी महाराजांचा 11 माळी जप करण्याचा प्रयत्न करा। सतत तुमच्या मुखामध्ये स्वामी महाराजांचं नामस्मरण असू द्या। दिवसभर चालता बोलता फिरता फक्त स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। स्वामी प्रकट दिन या दिवशी स्वामी तत्व हे 1000 पटीनं जागृत असतं, त्यामुळे तुम्ही कंटिन्यू स्वामी महाराजांचं नाव घेतलात तर नक्कीच महाराज तुमच्याकडे खूप लवकर आकृष्ट होतील। महाराज तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील। त्याचबरोबर बघा, तुम्ही वेळातला वेळ काढून या दिवशी घरातील सर्व व्यक्तीने स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जा।
म्हणजे तुमच्या गावामध्ये केंद्र असेल तर, समजा तुमच्या गावामध्ये केंद्र नसेल तर दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये तरीच आपल्याला नक्की जायचं आहे. तिथे महाराजांना प्रार्थना करायची आहे, महाराजांचे आभार मानायचे आहेत आणि तुम्हाला रिकाम्या हाती केंद्रामध्ये जायचं नाही आहे. तर या दिवशी तुम्ही केळी वाटप करू शकता किंवा घरामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचा भात, मसाला भात तुम्ही बनवू शकतात, पिवळ्या रंगाचा शिरा तुम्ही बनवू शकतात, केंद्रामध्ये तो प्रसाद तुम्ही वाटू शकतात किंवा यथाशक्ती तुम्हाला जमेल तेवढे पैसे आपल्याला दानपेटी टाकायचे आहेत. ज्यांचे उद्यापन आहेत पारायणाचे 21 दिवसांचे किंवा 11 दिवसांचे, 7 दिवसांचे, जे काही या दिवशी जर तुमचे उद्यापन येत असतील तर त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने उद्यापन करावं. म्हणजे अगदी अन्नदान तुम्ही करू शकतात. ती खूप गरजू आहेत त्यांना तुम्ही अन्नदान करा. तुमच्या घरी कोणी मुलं जेवायला येणार असतील तर त्यांना जेवू घाला. एखादं जोडपं तुम्हाला जमत असेल तर त्यांना जेवू घाला. तर यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल तसं उद्यापन सुद्धा या दिवशी करायचं आहे. महाराज तुमच्याकडून अशीच भरभरून सेवा करून घेवोत, अशीच महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी म्हणत राहा अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.